140हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक. भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींशी संबंध प्रस्थापित करणे, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि नंतर त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे काढून फसवणूक करणाऱ्या भामट्याला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव आदर्श म्हात्रे असे असून यापूर्वी त्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पनवेल परिसरात राहणारा आदर्श म्हात्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधत असे. सुरुवातीला मैत्री करून तो त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून संबंधित तरुणींच्या नावावर विविध बँकांमधून कर्जे काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तपासात आत्तापर्यंत 140हून अधिक तरुणींना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 11 तरुणींनी पुढे येऊन अधिकृत तक्रारी दाखल केल्या असून आणखी काही पीडित महिला तक्रार देण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्च शिक्षित असून विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिक, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक क्षेत्रातील महिलांची संख्या यामध्ये लक्षणीय असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीनेही फसवणुकीची तक्रार दिल्याने मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रेला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधातील गुन्ह्यांचा तपास सुरू असून आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता असल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि ऑनलाईन नातेसंबंधांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. आपण पकडला आहे काय 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 प्रकार? मानपाडा पोलीस स्टेशन येथे एक तरुणीच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपित नामे आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ रुद्रेश गणेश गोंधळी, वय 34 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट तुराडे रसायनी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, यास मानपाडा पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर आरोपी हा यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी पकडलेला होता. त्याच्यावर एकूण 10 गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेले आहेत. सदर आरोपी हा मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणींशी संपर्क साधतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याच मोबाईलवर अप्रुव्हल लोन मंजूर करून घेऊन सदर रक्कम स्वतःकडे वळवून घेतो आणि अशा प्रकारे तो आर्थिक फसवणूक करत आहे. किती मुलींच्या आतापर्यंत समजला आहे? आतापर्यंत एकूण 11 तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंद झालेले आहेत. किती मुली समोर येण्याची शक्यता जरा किती आल्या त्या काय आकडा आहे का? अजून पण या मुली ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे अशा मुली समोर येऊ शकतात. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनकडे संपर्क साधून याबाबत गुन्हा नोंद करावा.